नमस्कार. मराठी स्टॉक मार्केट शेअर मार्केट बेसिक कोर्स. आज आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिकचे प्रकार. आधी कॅन्डलस्टिक्स आपण भरपूर बघितले, त्यानंतर जे राहिलेले कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत ते आज आपण बघणार आहोत. न्यूट्रल दोजी कॅन्डल. न्यूट्रल दोजी कॅन्डल म्हणजे कसे असते? अधिकचे चिन्ह दर्शवणारी कॅन्डल असते. अधिक चिन्ह. आता बघा, ही न्यूट्रल दोजी कॅन्डल म्हणजे हाय, ओपन, हाय आणि लो असतात त्याला, परंतु ओपन आणि क्लोज जे कॅन्डल्स असते, ओपन ज्या प्राईजला होते त्याच प्राईजला तो स्टॉक जो आहे तो त्याच प्राईजला क्लोज होत असतो. आता इथे काय म्हणले आहे? अधिकचे चिन्ह दर्शवणारी कॅन्डल ट्रेडर्सना दिशाहीनमुळे दर्शवते. म्हणजेच कसं आहे, आता न्यूट्रल दोजी कॅन्डल याचा अर्थ, आता समजा हाय झाला आहे, एखादा स्टॉक जो आहे तो सकाळी 9:30 वाजता ओपन झाला, सकाळी 9:30 वाजता ओपन झाला 190ला, ओपन झाला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ओपन झाला 100 रुपयाला. त्यानंतर त्याने हाय मारला त्या पर्टिक्युलर दिवसमध्ये, पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये नाही, पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये किंवा पर्टिक्युलर दिवसामध्ये तो हाय मारला 120पर्यंत गेला, 120पर्यंत त्याने हाय मारला आणि लो मारला 80पर्यंत. परंतु ज्यावेळेस मार्केट क्लोज होताना, मार्केट बंद होताना किंवा तो टाईम फ्रेम आपण क्लोज होताना, आपण टाईम फ्रेम घेतली असेल 5 मिनिट, 10 मिनिट्स किंवा पर्टिक्युलर डेची कॅन्डल घेतली असेल, परंतु त्या दिवशी मार्केट ते क्लोज होताना किंवा टाईम फ्रेम क्लोज होताना तो जो स्टॉक आहे तो स्टॉक ज्या प्राईजला ओपन झाला, म्हणजेच 100ला ओपन, 100ला ओपन झाला, त्याच प्राईजला क्लोज होणे, म्हणजे त्याच प्राईजला मार्केट बंद होताना किंवा तिथेच येऊन थांबणे, तेव्हा ते अधिक चिन्ह होते. मग आता या कॅन्डलचं आपण कसं ठरवायचं? आता हे आपण सांगूही शकत नाही की वर जाणार आहे तो स्टॉक, खाली जाणार आहे, हे आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळे या कॅन्डलला काय म्हटले आहे? दिशाहीन कॅन्डल असे म्हटले आहे. त्यानंतर दुसरीकडे पुढच्या कॅन्डल प्रकार आहे ड्रॅगन फ्लाय दोजी कॅन्डल. आता ही ते टी आकाराची कॅन्डल आहे. ही टी आकाराची कॅन्डलस्टिक दर्शवली जाते. आता ही बुलिश कॅन्डल आहे, बुलिश कॅन्डलस्टिक असेही म्हटले जाते याला, टी आकाराच्या कॅन्डलला. ओपन झालेला आहे कितीला? आता ओपन हाय आणि क्लोज एकाच ठिकाणी आहेत आणि लो फक्त खाली आहे. टी आकार इंग्रजी टी आकाराची कॅन्डल आहे. ओपन 100ला झाला, हाय पण 100च आहे, क्लोज पण 100वरच आहे, फक्त त्यांनी लो केला 80. त्यामुळे तो तेजी दर्शवते. कशी तेजी दर्शवते तुम्हाला सांगतो. आता 100पर्यंत ओपन झालेला आहे तो, हाय त्याने 100 आहे, क्लोज पण त्याचा 100 आहे आणि लो. आता इथे चिन्ह कसे दर्शवतात ते तुम्हाला मी नंतरच्या भागात तुम्हाला सांगणार आहे. ते तेजी कशी दर्शवते. आता ओपनच्या जवळ, हायच्या जवळ कुठला आहे? क्लोज झाला, हायच्या जवळ क्लोज झाला आहे, त्यामुळे तो स्टॉक कुठे जाणार? वर जाणार, असं दर्शवलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ग्रेवस्टोन दोजी. उलट्या इंग्रजी टी आकाराची ही कॅन्डल दर्शवते. आता उलटे इंग्रजी, आता हे बघा, आता हा टेबल मंदिर कसं दर्शवतो? कारण आता हा क्लोज, आता जो ओपन झाला, हाय कोणाजवळ आहे? क्लोज जवळ. जो लो आहे, आता कसं असते आता एक मिनिट बॅग घेतो. आता बघा, हाय जर क्लोज जर हायच्या जवळ झाला तर तो जो स्टॉक आहे, ती कॅन्डल तेजी दर्शवत असते. आणि तोच क्लोज जर लोच्या जवळ झाला, आता समजा येतेच हा जर क्लोज लोच्या जवळ झाला तर ती कॅन्डल मंदी दर्शवली असते. ही कॅन्डल टी आकाराची कॅन्डल तयार झाली नसती. आता समजा हा कॅन्डलने क्लोज जे आहे ते जर लो जवळ केला असतं तर ती कॅन्डल टी झाली असती का? नसती. त्यामुळे कॅन्डल आता हायच्या जवळ क्लोज झाल्यामुळे ती कॅन्डल तेजी दर्शवत आहे. आता तसेच इथं ग्रेवस्टोन दोजी कॅन्डलमध्ये, ह्या कॅन्डलमध्ये ओपन झाल्यानंतर मार्केट सगळं पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो लो आहे, लो जवळ त्याने क्लोज दिला, लो जवळच क्लोज दिल्यामुळे ती कॅन्डल, तो जो स्टॉक आहे तो स्टॉक, आता बघा ओपन कितीला आहे? 100 रुपयाला, हाय गेला 120, लो किती गेला? 100च आणि क्लोज पण कोणापाशी झाला? 100. म्हणजेच तो कॅन्डल कसा असते, एक मिनिट सांगतो तुम्हाला, दावून देतो. इकडे बघा, आता ओपन इथे झाला, हाय इथपर्यंत गेला, हाय इथपर्यंत गेला, परंतु लो कुठे गेला? खाली नाही. त्यानंतर मार्केट क्लोज होताना कुठे गेला? इथं. याची दिशा कोणती चालू आहे? त्यामुळे तो मंदी दर्शवतो आहे. आणि नंतर आपण अजून बॅक साईडला घेऊया. इथे बघा, हो का, लो इथं आहे, ओपन कुठे गेला? इथे ओपन झाला, इथं लो एवढा गेला. त्यानंतर क्लोज कुठे झाला? हायच्या जवळ. दिशा कोणती आहे? त्यामुळे तो दिशा वर जाण्याची आहे. ट्रेंड कोणता आहे? वर, बुलिश. त्यामुळे इथे काय? तेजी दर्शवली जात असं म्हटलं आहे. त्यामुळे दोजी ड्रॅगन फ्लाय कॅन्डल ही तेजी दर्शवते. तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे समजले असेल. त्यानंतर ग्रेवस्टोन कॅन्डल जी आहे ती कॅन्डल आता ओपन झाला आहे, परंतु त्याने हाय एवढा मारला आहे,
हाय भरपूर मारला आहे, इथवर गेला आहे, परंतु त्याचा जो क्लोज आहे तो क्लोज कुणाजवळ झाला आहे, लोच्या जवळ. त्यामुळे ते कॅन्डल जे आहे तो कॅन्डल मंदी दर्शवत आहे. त्यानंतर हिरवी मारुबोजो कॅन्डल. आता हिरवी मारुबोजो कॅन्डल काय आहे बघूया. आता बघा ही कॅन्डल चित्रात दाखवल्यानुसार हिरवी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण आहे. आता हे कॅन्डल हिरवी मारुबोजो कॅन्डल, आता ही कॅन्डल फक्त याला हाय लो ओपन क्लोज, हाय आणि क्लोज एकाच ठिकाणी आहेत, ओपन आणि लो एकाच ठिकाणी. ही कॅन्डल दिसणं म्हणजे तेजीचं लक्षण आहे, तेजीचं. आता कसं आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे बघा, ओपन झाला इथं, लो तोच आहे, परंतु हाय जो आहे हाय इथं आहे, हाय त्याच्या जवळच क्लोज झाला आहे, त्यामुळे तो कुठे क्लोज होणार, त्यामुळे तो वर ट्रेंड जाण्याचे लक्षण आहे, तेजीचे लक्षण मानले जातात. त्यानंतर पुढचा भाग लाल मारुबोजो कॅन्डल. आता चित्रात दाखवल्यानुसार खाली आता हिरवी काय मारुबोजो कॅन्डल आपल्याला पण हळूहळू प्रकार समजू लागतात. हिरवी मारुबोजो कॅन्डल म्हणजे काय, तेजीचे लक्षण दाखवते. आता हिरवी लाल मारुबोजो कॅन्डल काय, मंदी दर्शवणार. कसे काय, आता इथे बघा, सॉरी इथे कॅन्डल्स लिहिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो. ओपन इथे झाला, क्लोज इथे झाला, त्याचा लो इथपर्यंत आहे, हा इथपर्यंत आहे. आता लो एक मिनिट शॉर्टमध्ये लिहितो. ओपन क्लोज आणि एल, हाय आणि ओपन. आता मग मला तुम्ही सांगा ओपन. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जर लोच्या जवळ क्लोज असेल तर तो कुठे जाण्याचे ट्रेंड आहे, खाली दर्शवल्या जातात. आणि जर हायच्या जवळ क्लोज झालेला असेल तो ट्रेंड वर जाण्याचे आहेत. त्यामुळे इथे कुठे झालेलं आहे, लोच्या जवळ क्लोज झाला आहे. त्यामुळे इथे काय आहे, हा ट्रेंड असा दर्शवतो की मंदीचे लक्षण दर्शवतो. त्यानंतर बुलिश हरामी. आता ही चित्रात आता बुलिश हरामी आधी डेफिनेशन बघूया. चित्रात दाखवल्यानुसार मोठ्या लाल कॅन्डलच्या समोर एक लाल हिरवी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. काय म्हणलाय, मोठ्या लाल कॅन्डलच्या समोर एक लाल हिरवी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते. आता बघा ही मोठी लाल कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलच्या मध्ये असणे कॅन्डल, त्यानंतर ही छोटी हिरवी कॅन्डल असणे हे तेजीचे लक्षण दर्शवले जाते. याच्या उलट पुढचा प्रकार आहे बेरिश हरामी. इथे बघा समजलं, हिरव्या कॅन्डलच्या समोर एक लाल कॅन्डल दिसणे हे मंदीचे लक्षण मानले जाते. आणि मोठ्या लाल कॅन्डलच्या समोर छोटी हिरवी कॅन्डल दिसणे हे तेजीचे लक्षण दर्शवले जाते. आणि त्याचबरोबर मोठ्या हिरव्या कॅन्डलच्या समोर छोटी हिरवी कॅन्डल दिसणे हे मंदीचं लक्षण दर्शवले जाते. इथे बघा समजलं. आता कॅन्डलच्या अभ्यासामध्ये असे अनेक प्रकार बघितले जातात. आता कॅन्डलचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर प्रकार, अजून पण काही प्रकार असतील. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला सांगतो. इथे बघा बुलिश हरामी हा पॅटर्न तयार झाला, बुलिश हरामी झाला. आता बेरिश हरामी पण तयार झाला. आता बघा बुलिश फक्त एक कॅन्डल, ह्या मोठ्या लाल कॅन्डलच्या समोर छोटी लाल कॅन्डल तयार होणे ते तेजीचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे मोठ्या हिरव्या कॅन्डलच्या समोर छोटी लाल कॅन्डल तयार होणे हे मंदीचे लक्षण दर्शवले. अशा प्रकारे अजून काही प्रकार असतील ते आपण हे एक प्रकार आपल्याला समजत असतात. त्यानंतर असे छोटे छोटे आपण प्रकार शिकून आपण त्यानंतर सर्वात जास्त मार्केट वर जातं खाली जातं हे लाल कॅन्डल सापडत. इथे सगळे प्रकार बघून कन्फ्यूज होण्याची गरज नाही, बरोबर. एवढे सगळे आता आपण एक जवळजवळ 30 ते 40 प्रकार कॅन्डलस्टिकचे बघितले. आता सगळे एवढे प्रकार बघून आपल्याला कन्फ्यूज होण्याची गरज नाही, कारण आता शेअरचा भाव कुठे जाऊन कुठे जाणार आहे, फक्त 3 दिशा आहेत शेअरच्या भावाला. एक तर वर जाणार, एक तर खाली येणार आहे, किंवा तिथेच राहणार आहे. आता शेअरचे भाव कुठे जाऊ शकतात, एक तर वर जातो म्हणजेच हायला जाणार, हाय म्हणजेच खाली येणार म्हणजेच लो, आणि हाय त्या ठिकाणी स्थिर राहणार. म्हणजे शेअर मार्केटमधील शेअर कॅन्डलस्टिक्स कोणत्या 3 प्रकारावर अवलंबून आहे, एक तर वर जाणे, खाली येणे आणि तिथेच राहणे. हे 3 प्रकार असतील तरच आपण कॅन्डल्स तयार करू शकतो. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ओपन, हाय, लो हे असे प्रकार आहेत. हे 3 आपल्याला एवढे समजणं गरजेचं आहे, वर जाणे, खाली येणे आणि आहेच राहणे. थँक्यू गाईज.